नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मल्टी लेवल मार्केटिंग, चिटफंड यामधून ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीबद्दल. कारण केबीसी मधला जो सगळा नाशिकमधला केबीसी क्लब स्थापन केला आहे 2012 साली भाऊसाहेब चव्हाणांनी, आणि त्याच्यामध्ये कोट्यवधी लोकांनी पैसे गुंतवले. 8,500 लोकांनी पैसे गुंतवले कोट्यवधीच्या रूपामध्ये. आणि हे सगळे पैसे गुंतवले कशासाठी? तर कमी ठेव्यांमध्ये अधिक परतावा मिळेल या आशेपोटी. एक स्वप्न होतं, कमी पैसे मी गुंतवीन आणि जास्त परतावा मला मिळाला की त्यातून काहीतरी माझं पुढचं स्वप्न साकार होईल. याकरता आपण हे सगळे ग्राहक आकर्षित झालात आणि त्याच्यातून पदरात फक्त निराशाच पडली. त्यामुळे केवळ हा एकटा भाऊसाहेब चव्हाण आहे का? यासारखे अनेक भाऊसाहेब चव्हाण छोट्या छोट्या चिटफंडामधून मल्टी लेवल मार्केटिंगमधनं जनतेला, ग्राहकाला फसवून करोडो रुपयांचा गैरफायदा या जनतेच्या पैशांचा करून घेत आहेत आणि त्या गैरव्यवहारामधनं स्वतःचं उखळ पांढरं करून घेत आहेत. त्यामुळे अशा लोकांवरती अंकुश कोण ठेवणार? अशा लोकांवरती सेबीच्या माध्यमातून कडक कायद्यान्वये कारवाई होताना का दिसत नाही? काही थोड्या प्रमाणात दिसते, मात्र अनेक लोक यातून सुटून कसे जातात हा मुद्दा आहे. त्यामुळे या सगळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा आपला असणार आहे चर्चेतला, तो म्हणजे मल्टी लेवल मार्केटिंग आणि चिटफंडच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीला नेमकं कोण जबाबदार आहे. दुसरा मुद्दा असेल या घोटाळ्यांना वेळीच आळा घालण्यात सेबी सारख्या सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्या का? आणि तिसरा मुद्दा असेल की आर्थिक गुन्ह्यातील आरोपींना जरब बसवण्याकरता अधिक शिक्षेची तरतूद करण्याची गरज आहे का? या सगळ्या तिन्ही प्रश्नांविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये धनराज वंजारी आहेत, माजी पोलीस अधिकारी आहेत. ते यापूर्वीचे सगळे त्या कामावर असताना, पोलीस दलात असताना आता निवृत्त झालेत, पण पोलीस दलात असताना असे अनेक त्यांनी गुन्हे आर्थिक गुन्हे अन्वेषणाच्या माध्यमातून हाताळलेले असतील. त्यातले काय टॅक्टिक्स असतात, लोकांना कसं फसवलं जातं ते आपल्याला समजावून सांगतील आणि लोक कसे बळी पडतात आणि नंतर पोलिसांकडे जाऊन या संदर्भातला तगादा कसा लावतात की लवकर आमचे पैसे परत द्या, ते धनराज वंजारी सर आपल्याला समजावून सांगतील. आपल्यासोबत औरंगाबादवरून आहेत, कायदेतज्ञ आहेत, ॲडव्होकेट अविनाश आवटे. अविनाश आवटे या सगळ्या कायद्यातल्या तरतुदी या संदर्भातल्या काय आहेत ते आपल्याला समजावून सांगतील. कारण या घोटाळ्यांचं लोण मराठवाड्यात देखील तितकंच आणि हायकोर्टामध्ये अशा अनेक गोष्टी प्रलंबित असतील, त्या संदर्भात देखील ते आपल्याला सांगतील. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम आहेत. सरकार यावरती आता काय पुढं पावलं उचलणार आणि लोकांचे पैसे अशा पद्धतीने गुंतू नयेत म्हणून काय पुढं कडक अंमलबजावणी करणार हे आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. विश्वास ठाकूर सर आपल्यासोबत आहेत, महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँकेचे कार्याध्यक्ष आहेत. ते आपल्याला सांगतील की काय नेमकं होतं. लोक बँकेकडे काय येत नाहीत आणि बँकेकडे न येता एखाद्या व्यक्तीच्या मागे पैसे गुंतवून जास्त कमवण्याच्या मागे का लागतात, आपल्याला ते सांगतील. समीर गांधी आहेत, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे गुंतवणूक सल्लागार आहेत. त्यामुळे या गुंतवणुकीमध्ये कुठल्याही, केवळ मल्टी लेवल मार्केटिंग नाही, चिटफंड नाही, तर कुठल्याही गुंतवणुकीमध्ये आपण पैसा कसा गुंतवला पाहिजे ते आपल्याला समजावून सांगतील. त्यामुळे सुरुवात मला समीर गांधी सर तुमच्यापासूनच करायची आहे की ज्या प्रकारे पैसा गुंतवला जातो हे स्वाभाविक आहे की कोणीही 4 पैसे कमवलं तर त्याची पुंजी जमा करून व्याजाच्या रूपाने थोडे पैसे आपले जमतील आणि त्यातच पुढचं आपलं गणित सगळं संसाराचं असेल, रोजच्या रगाळ्यातल्या सगळ्या कामकाजाचं असेल, हे मांडण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतो. पण जेव्हा लोक फसतात गुंतवणुकीमध्ये, होतं काय नेमकं लोकांच्या बाबतीत? कसे पैसे त्यांच्याकडनं उकळण्याचा प्रयत्न केला जातो? अनेक वर्ष शेअर मार्केटच्या माध्यमातून गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करताना असं पाहिलं आहे की लोक 8 तास काम करून पैसे कमवतात आणि ते कमवलेले पैसे गुंतवण्याकरता थोडा वेळ, म्हणजे निदान एखादा तास तरी अभ्यास करावा अशी त्यांची मानसिकता नसते. कुणीतरी येऊन आयता सल्ला द्यावा आणि त्या सल्ल्यावर हुकूम काहीही न पाहता आपण गुंतवणूक करावी, असं एक लोकांचं आत्तापर्यंत तत्व झालेलं आहे. त्यामुळं कोण आपल्या ओळखीच्या ज्या व्यक्ती आहेत, नातेवाईक आहेत, मित्र आहेत, असे लोक जे काही सांगतात त्याच्यावर अवलंबून राहून ही गुंतवणूक केली जाते. 90% केसेसमध्ये तुम्ही पाहाल ह्या मल्टी लेव्हल मार्केटिंगमध्ये किंवा ज्या काही पॉन्झी स्कीम आहेत त्याच्यामध्ये, ही पॉन्झी स्कीम तुमच्यापर्यंत कुणी आणली किंवा हे मल्टी लेव्हल मार्केटिंगमध्ये तुम्ही कसं गेला हे जर तुम्ही विचारलं तर बहुतांशी हे अतिशय जवळचे नातेवाईक किंवा मित्र असतात. मराठीत एक म्हण आहे, भिडेचा भाऊ भिकारी, आणि त्याप्रमाणे हे मित्र आणि ह्यांनी आणलेल्या स्कीमला कसं नाही म्हणायचं असं थोडंफार त्यांना भीती वाटते आणि भिडेचा भाऊ भिकारी ते तिथं फसतात. लोभ हा एक असा प्रकार आहे की ज्याच्यामुळे मनुष्य फसतो.
खरं तर मार्केट ड्रिव्हन इकॉनॉमीमध्ये स्टेट बँक किंवा नॅशनलाइज बँक जो इंटरेस्ट देतात, जे व्याज देतात, ते खरं तर त्याला कुठल्याही प्रकारची रिस्क नसते. परंतु त्याच्यापेक्षा जास्त व्याज जिथं मिळणार आहे तिथं त्या प्रमाणात रिस्क म्हणजे जोखीम वाढत जाणार आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कुठल्याही गुंतवणुकीला जोखीम राहणारच आहे. जेवढं जास्त व्याज तेवढी जोखीम जास्त, हे प्रत्येकाने ध्यानात घेऊन कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी ती आपण कुठं करतोय, त्याचा चालक कोण आहे, त्याला ॲथोरायझेशन काय आहे, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेणं अत्यंत जरुरी आहे. आणि ह्या न घेतल्यामुळेच झालेल्या ह्या फसवणुकी आहेत. अगदी खरं की या जोखमीच्या बाबतीमध्ये लक्ष फारसं कोणी देताना दिसत नाही. त्यामुळे हाच मुद्दा वंजारी सर मला विचारायचा आहे की जोखीम पत्करून झाली की मग आपल्या अंगावर जेव्हा सगळंच येऊन कोसळतं तेव्हा मग आठवण पोलिसांची येते. मग पोलिसांकडे जायचं, तक्रारी करायच्या. मग पोलीस तरी पुढे कितपर्यंत कारवाईच्या संदर्भात पुढे जातात, कारवाई झाल्यानंतर पैसे परत मिळतात, काय होतं या सगळ्यामध्ये? पोलीसच्या कारवाईला कुठेतरी मर्यादा येतातच. आता पोलिसांनी आता याच्यामध्ये जवळपास 1000 करोडचं झालेलं आहे सगळा, तर एक 125-150 करोड आतापर्यंत पोलिसांनी हस्तगत केले. पोलिसांना हस्तगत करण्यासाठी महत् प्रयत्न करावे लागतात. शिवाय ती हस्तगत केलेली प्रॉपर्टी लिलाव करण्यासाठी हायकोर्टातून त्यांना ऑर्डर घ्यावी लागते. आणि कायद्याचा ससेमिरा एवढा की ते पूर्ण प्रॉपर्टी कधीही हस्तगत होत नाही. आणि मग त्याच्यातलं 5%, 10% म्हणजे ज्याचे 50,000 गेले तू 5,000 घे, ज्याचे 5 लाख गेले तू 50 लाख गेले तू 5 लाख घे, अशा पद्धतीनं तो निवाडा होऊन ते मिळतं. म्हणजे हा काही आर्थिक फसवणुकीतून न्याय मिळत नाही. तपास यंत्रणेच्या त्या मर्यादा आहेत. कारण तपास आजपर्यंत मी नाही बघितलं की 100% प्रॉपर्टी रेकॉर्ड झालेली असेल या असल्या प्रकारच्या चिटफंडाच्या फ्रॉडमध्ये. पण तरीही लोक जातात. रिस्क नावाचा जे फॅक्टर घेताना आपल्याकडे एक फार चुकीची सामाजिक मानसिकता है. अरे मेहनत कर कुछ मिलेगा, रिस्क लेना पड़ता है लाइफ में, मेहनत कर कुछ मिलेगा, रिस्क तो म्हणतो नाही रिस्क अच्छा है. मग रिस्क काय, काहीतरी विक आणि पैसे लाव, ते आपले असे झालेले. या पर्टिक्युलर मल्टीप्लेक्स हे भाईसाहेबांच्या याच्यामध्ये जे मला माहिती मिळालेली ती अशी आहे की प्रत्येक माणसानी कमीत कमी त्याच्या अवतीभोवतीचे 100 ते 200 माणसं घेऊन गेलेलं आहे. नातेवाईक जवळपासचे. ही पण एक मानसिकता आहे की समजा मी लावले पैसे, आता मला बुडतो की माझं काय होतं त्याच्या मनामध्ये एक भीती असते. पण जर माझ्यासोबत 4 मित्र असतील ती त्याची भीती कमी होते. फेअर फोबिया कमी करण्यासाठी तो टोळक्याने जातो. मी एकटा नाही काही, बाकीच्या लोकांनी पण केलेलं आहे. ही एक भाबडी समजूत तो आपल्या मनात रुजवून घेतो. व्यक्तिगत मानसिकता तशीच सामाजिक मानसिकता. टी व्हीवर बघा तुम्ही काही काही चॅनल्सवर लक्ष्मी यंत्र, क्षण में नसीब बदल गया, काहीतरी चमत्कार होतो आमच्या आयुष्यात आणि त्यानंतर आमचं आयुष्य बदलून जातं. आणि मग रिस्क घेतली की आम्हाला काहीतरी मिळतं. कारण पांडवांचे, महाभारतातल्या पांडवांचे आम्ही वंशज आहोत. तिथे दूध खेळला, काही लावा. ज्या ज्या लोकांनी बायकांचे दागिने काढून विकले ते लोक द्रौपदीला पांडवांनी लावलं त्याच प्रकारातले लोक नाही का हो? रिस्क म्हणजे कशाची तुम्ही रिस्क घेताय? आणि साधा अभ्यास, जसं गांधी म्हणा बरोबर नाही, अभ्यास कोणीच करत नाही. खरंय. जिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहे, जिथं त्राई झालेली आहे, शिक्षण गरिबांची मध्यमवर्गीयांची मुलं घेऊ शकत नाही चांगल्या कॉलेजेसमध्ये, अशी आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण समाजाची डबघाईस आली असताना असा कोण माणूस आहे तुम्हाला 5 50 करून देतो? सोपा विचार आहे हा, करायला पाहिजे. त्याच्यावर थोडासा अभ्यास करायला पाहिजे, एखाद्या तज्ज्ञाचं मत घ्यायला पाहिजे. किंबहुना ज्या काही प्रतिष्ठित संस्था आहेत थोडं कमी मिळेल पण योग्य मिळेल अशा संस्थांकडे गुंतवणूक केली पाहिजे. हे लोभापोटी जातात. हे आपली परंपरेने चालत आलेली माणसं आणि आपण फसतो त्याच्यात. आणि आपण फसतो. अगदी खरं आहे की या सगळ्या याला राम कदम, मला हा मुद्दा आहे की सरकारी यंत्रणा याच्यात जरब बसवायला कुठे थोडी कमी पडते. कडक अंमलबजावणी करून या लोकांना गजाड करण्यामध्ये सरकारी यंत्रणा कमी पडते की सरकारने या संदर्भात अजून काही पुढची पावलं उचलून लोकांना शहाणं केलं पाहिजे? राजेंद्रजी, आजच्या विषयामध्ये खरं तर तुम्ही खासदार किरीट सोमय्या साहेबांना बोलवायला हवं होतं, पण कदाचित संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे ते कदाचित येऊ शकले नसतील. कारण या विषयामध्ये त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं पाठपुरावा केला आहे. त्यांचा या विषयात खूप चांगला अभ्यास आहे. पण असो, एक मी आपल्याला सांगू इच्छितो की देशभरामध्ये जवळपास 186 कंपन्या, म्हणजे जवळपास 21 मोठे ग्रुप आणि 186 कंपन्या या सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसच्या माध्यमातून
आपलं केंद्र सरकार इन्व्हेस्टिगेशन करतंय, ज्याच्यामध्ये 81 कंपन्यांची जी इन्व्हेस्टिगेशन आहे ते पूर्ण झालंय, 105 कंपन्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. आता आपण याची जर व्याप्ती जर पाहिली 186 कंपन्या देशभरामध्ये, तर आपल्या लक्षात येतं की प्रत्येक राज्यामध्ये गावागावामध्ये अशा प्रकारे लोकांना 3 महिन्यात पैसे डबल देतो किंवा कुठल्या तरी हॉटेलचं बुकिंग द्या, एवढे पैसे गोळा करा, मग तुम्ही ते पैसे गोळा केल्यावर पुन्हा 4 माणसं गोळा करा, त्या 4 माणसाच्या पाठीमागे तुम्हाला एवढे पैसे मिळतील, ज्याला आपण MLM म्हणतो. अशा पद्धतीनं लोकांना भुरळ घालून अत्यंत दुर्दैवी पद्धतीनं फसवलं गेलंय. म्हणजे आज तुम्ही ज्या विषयामुळे हा चर्चा उपस्थित केली त्या केबीसीच्या बाबतीमध्ये, चव्हाणांच्या बाबतीमध्ये, जेव्हा हा पहिल्यांदा मुद्दा किरीट सोमय्या साहेबांनी उचलला होता त्यावेळेस याच कंपनीच्या 4 लोकांनी आत्महत्या केली होती, हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि त्यावेळच्या सरकारनं त्याला जर गजाआड केलं असतं तर नंतर त्यांनी जी पैशाची व्याप्ती वाढवली तर तेवढी त्याला व्याप्ती वाढवता आली नसती. त्यावेळेस देखील किरीट सोमय्या साहेब याच्या पाठीमागे अग्रेसर होते, सगळ्या ठिकाणी फॉलोअप करत होते, पण दुर्दैवानं तसं घडलेलं दिसत नाही. पण मागच्या 5 महिन्यामध्ये जवळपास 6 मोठ्या कंपन्या महाराष्ट्रातल्या त्या त्यांच्या मालकांना, त्या कंपन्यांना बंद करण्यामध्ये, मालकांना गजाआड करण्यामध्ये खासदार किरीट सोमय्यांना आमच्या भाजपच्या सरकारला यश आलेलं आहे. मग त्यातलं तुम्ही समृद्ध जीवन घ्या, 10,000 कोटीचं आहे, महेश मोतेवारांचं, बाळासाहेब भापकरांचं घ्या, तुम्ही साई प्रसाद, मैत्रेय घ्या, वर्षा सतपाळकरांचं 4,000 कोटीचं आहे, जागृती ॲग्रो आहे, पल ॲग्रो आहे, अशी मला अनेक उदाहरणं देता येतील. मूळ विषय असा येतो की याच्यामध्ये लोकजागृती ही सगळ्यात महत्वाची आहे. म्हणजे कायदा, सरकार त्याच्यावर ऍक्शन घेईल वगैरे सगळ्या गोष्टी आल्या, त्या आपण केल्याच पाहिजेत, आपल्या सगळ्यांना मिळून करायच्यात. आणि या बाबतीमध्ये नंतर चर्चा उपस्थित होण्याच्या आधी राजेंद्रजी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की केंद्र सरकारनं या बाबतीमध्ये जे काही कायदे आहेत त्याही पेक्षा कठोर कायदे केले पाहिजेत. अशा प्रकारे 370 कलमांतर्गत संसदेमध्ये किरीट सोमय्या साहेबांनी चर्चा उपस्थित केली आणि त्या चर्चेला सकारात्मक उत्तर अरुण जेटली साहेबांनी दिलं आणि संसदेमध्ये या संदर्भातला अतिशय ज्याला आपण कठोर कायदा म्हणतो तो कायदा आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडला जाईल. आणि 30 एप्रिलपर्यंत लोकांनी त्याच्यावर काही सूचना द्याव्यात, कोणाचे काही सजेशन, ऑब्जेक्शन ज्याला आपण म्हणतो, ती 30 एप्रिलपर्यंतची डेट आहे, ती डेटही संपलेली आहे. आणि मला अपेक्षा आहे की किरीट सोमय्या साहेब आणि सगळंच पार्लमेंट येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये या बाबतीतला कायदा मंजूर करेल. मूळ मुद्दा याच्यामध्ये असा येतो की ज्या पद्धतीची भुरळ, ज्या पद्धतीचा लोभ लोकांना दाखवला जातो तो लोक त्या बाबतीमध्ये योग्य ती कायदेशीर सल्ला न घेता, एखाद्या समजणाऱ्या माणसाला न विचारता लोक यामध्ये बळी पडतात आणि नंतर जेव्हा ते सर्वत्र त्याचा बाऊ होतो त्यावेळेस माध्यमांना कळतं, त्यावेळेस पोलिसांना कळतं, ही दुर्दैवाची बाब आहे. त्याच वेळेस जर तिथल्या लोकांनी जर समजा एखादा शिकलेला माणूस आहे, एखादा ज्याला समजूत आहेत अशा माणसाला जर विचारलं तर अशा प्रकारे फसणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकेल. पण दुर्दैव या गोष्टीचं आहे की पूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारच्या कंपन्यांचा सुळसुळाट वाढलाय आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मी लोकमतचं अभिनंदन करतो की आपण ही चर्चा आज उपस्थित करून जे कोणी 2-2.5 कोटी महाराष्ट्रातले लोक ही चर्चा पाहत असतील त्यांनी तरी त्यांच्या गावामध्ये अशा प्रकारचा कोणता MLM ची स्कीम सुरू असेल तर ताबडतोब जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार करावी, निदान त्यांनी तरी पुन्हा बळी पडू नये, हे आपल्या माध्यमातून आपण आवाहन सगळ्यांना करणं. बिलकुल लोकांनी या संदर्भातली खबरदारी घेतली पाहिजे. पण मला अविनाश आवटे हा मुद्दा विचारायचा तुम्हाला की कायदा नेमका काय सांगतो या सगळ्यामध्ये. जेव्हा आपण ही प्रक्रिया पूर्ण करतो काही लोक फसतात, पैसे अडकलेले असतात, पैसे ज्यांनी गुंतवून घेतले तो माणूस सगळा पैशाचा बाजार घेऊन पळालेला असतो, या देशात नसतो, परदेशात जाऊन बसतो, परत येतो, पोलिसांच्या ताब्यात सापडतो, खटले चालू होतात, पोलीस स्टेशनला तक्रारी प्रलंबित असतात, चौकशी सुरू होते. कायदा काय सांगतो नेमका, कशा पद्धतीने पुढे सगळी ही प्रक्रिया कायद्याने जाते? राजेंद्रजी, खरं तर या सगळ्या केबीसीच्या प्रकरणामध्ये आम्ही पाठपुरावा करत असताना सगळ्यात पहिले MPID कायद्याच्या नुसार बरोबर या सगळ्या लोकांवरती कार्यवाही व्हावी यासाठी अग्रेसर होतो. याचं कारण असं की IPCच्या आणि इतर कायद्यामध्ये रिकव्हरीची प्रोव्हिजन नव्हती आणि MPID कायद्यामध्येच अशा तरतूद आहेत की यांनी जी काही प्रॉपर्टी असेल किंवा जी काही गोष्टी असतील त्या डायरेक्ट केस, एकीकडे बऱ्याच वेळेस असं होतं की केस दाखल होते, तो आरोपी जेलमध्ये असतो परंतु ठेवीदारांना त्यांचे पैसे परत भेटत नाही.
मग अशा वेळेस ठेवीदारांचं वाली कोण नसतं. मग MPID कायदा, आताच रामकदमांनी जसं सांगितलं की लोकजागृती होणं गरजेचं आहे, तर MPID कायद्याच्या माध्यमातून लोकजागृती होणं गरजेचं आहे. जनरली आपल्याकडे आजपर्यंत कुठलाही गुन्हा झाला की पोलीस स्टेशनला जावं, आणि बऱ्याच वेळेस आता हे अनुभव सगळ्यांनाच येतात की पोलीस लवकर कंप्लेंट घेत नाही किंवा तुम्ही कशाला तिथे पैसे गुंतवायला गेले होते, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. म्हणून MPIDची तरतूदच अशी आहे की तुम्हाला पोलीस स्टेशनला पण जायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट कलेक्टरकडे ती कंप्लेंट देऊ शकतात. कलेक्टरनी ती त्या जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखाला ती कंप्लेंट फॉरवर्ड करावी. त्या पोलीस प्रमुखाने संबंधित पोलीस स्टेशनला ती कंप्लेंट फॉरवर्ड करून तिथं गुन्हा दाखल व्हावा, अशी ह्या MPID कायद्याची तरतूद आहे. आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अटक होणे, प्रॉपर्टी जप्त होणे. प्रॉपर्टी जप्त झाल्यानंतर जी आहे की या कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की कॉम्पिटंट अथॉरिटी अपॉइंट करावी. कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे डेप्युटी कलेक्टर लेवलचा कमीत कमी दर्जाचा अधिकारी तो असावा. मी या ठिकाणी रामकदमांचं अभिनंदन करतो की आम्ही ज्यावेळेस नागपूर अधिवेशनाला गेलो त्यावेळेस 12 डिसेंबरला आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं होतं की अशा दर्जाचा अधिकारी आम्ही लगेच त्वरित अपॉइंट करू, जेणेकरून लोकांची ही जी प्रॉपर्टी जप्त झालेली आहे किंवा ही जप्त केली जाणारी प्रॉपर्टी आहे की ही लवकर लिलाव केली जाईल. आणि मला वाटतं 12 डिसेंबरला आम्हाला शब्द दिला आणि 31 डिसेंबरला तसा शासन आदेश काढला. यामुळे एक निदर्शनात येत आहे की लवकरात लवकर ही आता काही प्रॉपर्टी जप्त झालेली होती. KBCचा जर आपण मुद्दा घेतला तर काही प्रॉपर्टी जप्त झालेली होती आणि काही आता होतीये. तर MPID कायद्यामध्ये एकमेव अशी तरतूद आहे की या ठेवीदारांना रक्कम, केस प्रलंबित असेल त्याला सजा होईल ती एका साईडला चालू राहील, परंतु ठेवीदारांची रक्कम लगेच परत करण्याची तरतूद यामध्ये आहे. अगदी पैसे लवकरात लवकर परत मिळावेत म्हणून ही सगळी प्रक्रिया आता जलद झाली पाहिजे. पण ठाकूर सर, हा सगळा मुद्दा जेव्हा उपस्थित होतो, लोक पैसे गुंतवायला जातात, कधी कधी लोकांना असं वाटतं की बँकेत फार काय व्याज मिळत नाही, 4% सेव्हिंगला मिळतं, पुढे आपण ठेवी द्यायला गेलो तर नॅशनलाइज बँकेमध्ये फार तर फार त्याच्यापेक्षा डबल रेट मिळतो. एखाद्या सहकारी बँकेमध्ये पैसे ठेवायला गेलो तर परत 0.50% थोडंसं आपल्याला अधिकचं मिळेल. मग इथं गुंतवण्यापेक्षा अशा ठिकाणी गुंतवू की कमी वेळेमध्ये अधिक पैसे आपल्याला मिळतील. ही मानसिकता लोकांची का होत जाते? म्हणजे इथे कुठे आपण कमी पडतो की लोक या आमिषाला बळी पडून स्वतः फसत जातात? ठाकूर सर, विश्वास ठाकूर सर, आवाज येतोय माझा? तुमच्या आवाजामध्ये मला खूप डिस्टर्बन्स येतोय मगापासून सगळ्याच याच्यामध्ये. अच्छा. परंतु एकंदरीत जी चर्चा चालू आहे त्याच्यावरून मला असं वाटतं की हा फार इंटरेस्टिंग प्रकारचा हा एक फ्रॉड आहे. म्हणजे याचं जर तुम्ही डिटेलिंग जर नीट बघितलं तर असं लक्षात येतं की टार्गेट जो होता तो अतिशय सर्वसामान्य माणूस असा टार्गेट त्यांनी ठेवलेला होता. आणि कमीत कमी म्हणजे 17,200 रुपये ही गुंतवणुकीची सुरुवात होते. आजच्या सध्याच्या स्थितीमध्ये 17,200 ही काही खूप अमाऊंट नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये मल्टिपल लोक म्हणजे हजारो लोकांनी त्याच्यामध्ये ते पैसे गुंतवलेत आणि तो जवळपास 250 ते 250 कोटी रुपयाचा तो फ्रॉड झाला. अर्थात हे करण्यामागे जर तुम्ही एक बघितलं तर लोकांची पण मानसिकता अशी असते की कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पैसे आपल्याला मिळायला पाहिजे. त्यामुळे याच्यासाठी मला असं वाटतं की लोकांना सुद्धा शिक्षण देण्याची गरज आहे, आर्थिक शिक्षण देण्याची गरज आहे त्याच्यामध्ये की आपण आपले पैसे गुंतवतोय हे सेफ आहेत का नाही. आणि फसवणूक ज्या लोकांची फसवणूक होती ती जर तुम्ही बघितली तर तुमच्या असं लक्षात येतं की अतिशय जवळच्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडूनच ती फसवणूक झालेली असते. KBCच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर मी 2च मिनिटात तुम्हाला त्यांनी जे त्यांच्या एजंटांना जे आमिष दाखवलीत आणि एजंटांच्या माध्यमातून लोकांना जे त्यांनी फसवलंय ते जर तुम्ही बघितलं तर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल. म्हणजे गुंतवणुकीच्या आधी KBC दलालांना विविध आमिष दाखवली, दलालांना आकर्षक टक्केवारी, लॅपटॉप, 1 लाखाचे दागिने, परदेश प्रवास, त्यानंतर 756 ग्राहक मिळवल्यास 50,000 रुपये महिना वेतन, 2,500 ग्राहक केल्यास आलिशान मोटार, अशी आमिष त्यांना लोकांना दाखवली गेली. त्यानंतर KBC कंपनी ही परकीय चलनामध्ये गुंतवणूक करते असं त्यांनी लोकांना भासवलं. त्याच्यामुळे लोकांना इथं काय चाललंय किंवा नेमकं परदेशात काय चाललंय यांची कोणतीही माहिती मिळाली नाही. आणि 3 वर्षामध्ये तिप्पट रक्कम, आजच्या याच्यामध्ये कुठेही 3 वर्षामध्ये तिप्पट रक्कम मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि गेले 25 वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर सेम ह्याच पद्धतीवर फसवल्या गेलेल्यांची संख्या कैक लाख पटीने याची संख्या तुमच्या सगळ्यांच्या याच्यामध्ये लक्षात येईल. आणि लोक असा विचार करतात की कमी रक्कम आहे त्याच्यामुळे फारसं कोणी न्यायालयात जात नाही, कोणी त्याच्या मागेही फारसा हे करत नाही पाठपुरावा.
ह्या वेळेला मात्र मला एक सांगायला आनंद वाटतो तुम्हाला की नाशिक पोलिसांची कामगिरी खरोखरीच चांगली आहे. म्हणजे तसं जर बघितलं तर EOW हा जो काही विभाग यांच्याकडे आहे, आपल्याकडे निवृत्त इकडे IPS अधिकारी साहेब बसलेले ते सांगतील की तिथं काम करणाऱ्या माणसाला त्याची त्या कायद्याची परिपूर्ण माहिती असते का, हा तसा फार मोठा प्रश्न आहे. पण योगायोगाने नाशिकमध्ये सध्याची जी CP आहे त्यांनी इंटरपोलला बँकिंग फ्रॉडवरच मोठं काम केलं असल्यामुळे त्यांनी मात्र हा विषय मोठ्या प्रमाणावर लावून धरला आणि म्हणून हा चव्हाण लवकर पोलिसांच्या ताब्यामध्ये किंवा लवकर पोलिसांच्या जाळ्यामध्ये आला. पण यापूर्वीच्या केसेसचं जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल, सर्व ठिकाणी तुम्ही बघा 1 महिना 2 महिने 4 महिने 6 महिने याच्यावर चर्चा होते आणि 6 महिन्यानंतर काय झालं याचं हे कोणालाही कळत नाही, समजत नाही. आरोपी जेलमध्ये असतो, 6 महिन्यामध्ये आरोपी सुटून बाहेर येतो. तो बाहेर आला की त्याच्या मागे जर पैशाचा तगादा लावला तर तो म्हणतो आता ही बाब न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट बाब असल्यावर आपल्याला कोणाला काही करता येत नाही. माझ्या माहितीप्रमाणे याच्यामध्ये शिक्षेचा सुद्धा जर विचार केला तर 7 का 8 वर्षापेक्षा जास्त शिक्षा याच्यामध्ये नाही आणि म्हणून कुठेतरी शिक्षेचा सुद्धा विचार यायला पाहिजे. हे सगळ्या केसेस फास्ट ट्रॅकवर यायला पाहिजेत. फास्ट ट्रॅकवर येऊन जर गुन्हेगारांना जर याच्यामध्ये लवकरात लवकर जर शिक्षा झाली मला असं वाटतं की फसवणुकीचं प्रमाण हे काही प्रमाणामध्ये टळू शकतं. आणि तुम्ही मगाशी म्हटले तसंच आहे, लोकांचा आता आम्ही सहकारी बँका चालवतो, व्याजदराच्या वेळेला व्याजदर आम्ही कमी देतो म्हणून सुद्धा ग्राहकांची थोडीशी नाराजी आमच्याबद्दल असते. आम्ही त्यांना सांगतो की अरे बाबा तुला केवळ व्याज नाही तर तुझी मुद्दल सुद्धा मला परत करायची आहे. खरंय. परंतु आजच्या परिस्थितीत असे लोकांना एवढे आमिष असतात आणि दंतकथा एवढ्या असतात, लोक पाहतात की अरे समोरच्यानी एवढे पैसे गुंतवले, याला एवढे पैसे मिळाले, गाडी मिळालं, TV मिळाला, कॉम्प्युटर मिळाला, हे पाहिलं की लोक आमिषाला फसतात. दुर्दैवाने हे असो. मला असं वाटतं की येत्या काळामध्ये खरं म्हणजे राम कदम साहेब सुद्धा इथं आहेत, त्यांनी सांगितलं की आता याच्यावरचे कायदे काही लवकरच कायदे होणार आहेत असं दिसतंय. आणि हे जर कायदे खरोखरीच जर कायदे झाले आणि याची जर प्रभावीपणे अंमलबजावणी केली गेली तर याच्यातून काहीतरी चांगला मार्ग निघू शकतो. म्हणजे EOW मध्ये याच्यामध्ये सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट सारखी लोक तिथं पाहिजे, हे पोलिसांचं काम नाही. पोलिसांना त्यांच्या दिवसभराचा बंदोबस्त असतो, इतर गुन्हे असते, त्याच्यातून केव्हा वेळ मिळेल आणि त्याच्यातून केव्हा याची चौकशी होईल तोपर्यंत तो जो फसवणारा माणूस असतो तो कुठपर्यंत निघून गेलेला असतो, कागदपत्राचं त्यांनी त्याचे नष्ट केलेले असतात, पुरावे नष्ट होतात, ते कोर्टामध्ये टिकत नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. मला असं वाटतं की ह्या सगळ्या याच्यामध्ये की लोकांचा अवेअरनेस हा पहिली गोष्ट म्हणजे हा लोकांचा वाढवला पाहिजे, की लोकांना पण सांगितलं पाहिजे की अरे बाबा हे तुम्ही नीट बघा, हे शक्य आहे का. बरोबर. 100 रुपयावर 3 वर्षामध्ये तुम्हाला 300 रुपये कसे मिळू शकतात. पण सामान्य लोक दुर्दैवाने याचा विचार करत नाही आणि तिथंच फसवणूक होते असं मला वाटतं. अगदी खरं आहे की सर्वसामान्य माणसाला फक्त पैसे आपल्याला वाढीव मिळतात इथपर्यंत त्याचे मर्यादा आणि स्वप्न असतात, पण तिथं फसलो जातोय याचा मात्र गांभीर्याने तो विचार करत नाही. तिथं प्रबोधन करण्याची खरी गरज आहे. अगदी महत्त्वाचा तुम्ही मुद्दा मांडलात. मात्र या सगळ्यामध्ये मला ब्रेक घ्यायचा आणि ब्रेक नंतर चर्चा करायची की या सगळ्यामध्ये सेबी सारखी यंत्रणा जेव्हा अशा गोष्टींवरती अशा घटकांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करते मग तिथे कडक अंमलबजावणी का होत नसते. नंबर 2 की आर्थिक गुन्ह्यांन्वये जसं मगाशी आता विश्वास ठाकूरांनी मुद्दा EOWचा उपस्थित केला, मी वंजारी सरांना पण तो मुद्दा पुढे विचारला की EOW विंग काम करत असताना या गोष्टींवरती बारकाईने का पाहत नाही. आणि जर पाहत असेल तर मग तात्काळ तिथे कारवाईचं पाऊल का उचललं जात नाही की तिथे कुठे दबाव होतो EOW वरती, हा एक मुद्दा असणार आहे. ब्रेक नंतर परत भेटू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण मल्टीलेवल मार्केटिंग आणि चिटफंड या घोटाळ्यामध्ये कसे लोक सगळे फसत जातात याविषयी चर्चा करतोय. काही प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या आलेल्या आणि आपण चर्चेला सुरुवात करू. श्याम ठाणेदार आहेत, ते म्हणतात की अशा फसवणुकीला ग्राहकच जबाबदार आहेत. कमी पैशात कमी श्रमात श्रीमंत होण्याची मानसिकता याला कारणीभूत असते. आणि विकास कुचेकर्ते म्हणतात की मल्टीलेवल मार्केटिंग आणि चिटफंड कंपनीवर नियंत्रण ठेवणारा कायदाच आत्ता नाही, तो असायला हवा. औदुंबर कटके म्हणतात की फसवणुकीला लालची आणि लवकर श्रीमंत होण्याची मानसिकता जबाबदार आहे. दादासाहेब खेतमाळीस म्हणतात की अशा प्रकारांना सरकार जितकं जबाबदार आहे तितकीच हावरी जनता पण जबाबदार आहे. त्यामुळे वंजारी सर, ज्या प्रकारे मुद्दा मगाशी EOWचा उपस्थित झाला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचा, या शाखेने जर बारकाईने अशा घडणाऱ्या गोष्टीवर लक्ष ठेवलं तर इतका मोठा सगळा झालेला गुंता पुढे पाहायला मिळणार नाही. नेमकं काम कसं चालतं, काही प्रश्न मगाशी ठाकूर सरांनी उपस्थित केलेले होते. EOW त्या मानाने लक्ष ठेवतं. EOW ही स्पेशल अशी ब्रँच आहे, विंग आहे, इकॉनॉमिक ऑफेन्स विंग.
आणि इथे अधिकारी जसं आता मगाशी कोणीतरी सांगितलं की ते पोलिसांना बंदोबस्त आणि हे ते असं काय, असं नाही आहे. तिथे विशिष्ट अधिकारी, ट्रेन केलेले अधिकारी असतात. त्यांना CAचं ट्रेनिंग, बँकिंगचं ट्रेनिंग, वेगवेगळे विभाग आहे. बँकिंगमध्ये झालेले फ्रॉड, असे जनरल चिटफंडाचे फ्रॉड, बिल्डिंग व्यावसायिकांनी केलेले फ्रॉड, असे वेगळे विंग त्याच्यामध्ये, आणि प्रत्येक विंगसाठी ते ऑफिसर ट्रेन आहे. शिवाय आता EOWची अशी स्थिती आहे, म्हणजे चांगल्यापैकी स्थिती आहे की सायबर आणि फोरेन्सिक एव्हिडन्स अशा इश्यूजमध्ये जो होतो तो आज उपलब्ध आहे पोलिसांना. म्हणजे गुन्हेगाराविरुद्ध ज्यावेळी न्यायालयात आपण दोषारोपपत्र टाकतो तेव्हा आधी जसा नसायचा तसा सज्जड पुरावा आज EOWकडे उपलब्ध होऊ शकतो. इतकी यंत्रणा अद्ययावत आहे. विशेषतः ट्रेनिंग दिलेले ऑफिसर्स आहे आणि त्याप्रमाणे करतात. पण होतं कसं की आता एखादी कंपनी सुरू झाली आणि कंपनी सुरू झाल्याच पोलिसांना संशय येणं किंवा मग पोलिसांनी त्याच्या अंतर्गत जाऊन चौकशी करणं असं काही होताना दिसत नाही, आणि तसं होणंही शक्य नाही आहे सर्वसाधारण याच्यामध्ये. आणि हे जे गुन्हेगार आहे हे जर तुम्ही बघितले तर ह्या गुन्हेगारांना कुठंतरी एक कॉन्फिडन्स आहे. तो कशामुळे आलेला आहे? राजकीय पाठबळामुळे आणि पैशांमुळे. तुम्हाला हे गुन्हेगार गोवंडी किंवा देवनारमधले असे भुरटे जे आहेत सोनसाखळी चोरणारे असे नाही आहे. हे वेल एज्युकेटेड आहे, यांच्याकडे पैसा आहे, राजकीय पाठबळ पण आहे, कॉन्फिडन्स आहे की उद्या मला काही झालं अटक मला सोडवणारे आहे की म्हणून पोलीस अनाठही मला काही करू शकणार नाही. पोलिसांनी FIR लॉन्च केल्याशिवाय पोलीस काहीच करू शकत नाही. शिवाय न्यायालयात जरी गेलो तर यांची न्यायालयात एक ठाम भूमिका असते. आता मी जेव्हा वकिलीचं हे करतो तेव्हा मी बघितलंय सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की मर्डर आणि डेकॉयटी सारखे गुन्हे जेवढे गंभीर नसतात तेवढे देशासाठी आर्थिक गुन्हे गंभीर असतात. पण अजून ती गोष्ट आपल्या खालच्या कोर्टापर्यंत, हायकोर्टापर्यंत, सेशन्स कोर्टापर्यंत तितकीशी झिरपलेली नाही. तिथे हे लोक काय स्टँड घेतात? कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन. आम्ही करार केलाय तुमच्यासोबत, मी जेव्हा तुमचे 17,000 घेतो पहिले मी करार करतो आणि त्या कराराचं भांडवल कोर्टामध्ये करून, पण तो करार झालाय त्या ग्राहकाला माहित नसतं, कुठतरी ती खाली बारीक ओळ त्याच्यात तेवढं आम्ही वाचायला जात, तेवढं वाचायला जात नाही तेवढं, पण त्याचं भांडवल तो कोर्टामध्ये बरोबर करतो. पण इथे अशी भूमिका आमचे तपास अधिकारी घेतात की तो जो करार आहे ना तो करारच मुळात कॉन्स्पिरसीचा पार्ट आहे. दिस इज अ पार्ट ऑफ कॉन्स्पिरसी. आणि मग तो करार त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये गुन्हेगारी कृत्य म्हणून गणला जातो. आणि याचा जर अधिकाऱ्यांनी व्यवस्थित तपास केला नसेल ना तर कोर्टात सुटतात. यांना अँटिसिपेटरी बेलसाठी सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे की इकॉनॉमिक ऑफेन्सचं गांभीर्य लक्षात घेऊनच अँटिसिपेटरी बेलचा विचार करावा, किंवा सरसकट देऊ नये. आणि हल्ली या लोकांना अँटिसिपेटरी बेल मिळत नाही कोर्टामध्ये लोक जातात तेव्हा, कारण अँटिसिपेटरी बेल सुद्धा देताना कशा प्रकारे ती केस मांडली जाते. अँटिसिपेटरी म्हणजे एकदम प्रिलिमिनरी स्टेज असते, अगदी पहिल्या 8-10 दिवसात असते. पोलिसांना तितक्या लवकर सज्जड जमत नाही आणि गुन्ह्याची उकल पण तितक्या लवकर होत नाही. कोर्ट विचारतं काय तुमच्याकडे पुरावा आहे? साहेब हा पळून जाईल. असं कसं म्हणता तुम्ही? तो सांगतो माझे अँटिसिडेंट असे आहे तसे. नाही असं होत नाही तसं होत नाही करून ते कसं तरी करून बेल मॅनेज करतात. या इकॉनॉमिक ऑफेन्समध्ये जर बेलच्या कंडिशन स्ट्रिक्ट झाल्या ना तर मला वाटतं याच्यावर एक चांगला कायदेशीर आळा येऊ शकतो. पण समीर गांधी, ज्या प्रकारे आपण बघतो की गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये कुठल्याही मल्टीलेवल मार्केटिंगच्या असेल किंवा ना चिटफंडासारख्या काही रजिस्टर्ड संस्था ज्या सेबीकडे असतात, अशा वेळेला जेव्हा सेबीला सगळं घडून गेल्यानंतर लक्षात येतं त्याच्या आधीपासून सेबी यांच्यावर लक्ष ठेवून असते की सेबीकडे तक्रारी गेल्यानंतर जसं पोलिसांकडे FIR लॉन्च केला तरच चौकशी होते, मग सेबीकडे या सगळ्या घोळ झाल्यानंतरच त्यांना कळतं की आधीपासून कळायला पाहिजे होतं? नाही, लहानपणापासून आपण पिक्चर बघतो पोलीस हे शेवटी येतात, तसं आत्तापर्यंतच्या झालेल्या सर्व आर्थिक गुन्ह्यात तर गुन्हा घडून झाल्यानंतरच सेबी आलेली आहे. प्रत्येक गावात पोलीस आहे तरी पण गुन्हा घडतो. सेबीची ऑफिसेस ही भारतात 4 ते 5 ठिकाणी आहेत आणि प्रत्येक छोट्या छोट्या गावात सुद्धा ह्या मल्टी लेव्हल मार्केटिंग स्कीम्स आहेत. त्यामुळे सेबीला सर्वत्र पोहोचणं तसं अशक्य आहे, म्हणजे त्यांच्याकडे तेवढी यंत्रणाच नाही आहे. त्यामुळं आत्ता सुद्धा तुम्ही ब्रेक नंतर ज्या काही लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या त्यात लोकांनी हे मान्य केलंय की लोक हव्यासापोटी करतात, त्यांच्या लोभामुळं फसतायत, हव्यासापोटी करतायत. त्यामुळं जिथं जिथं सेबीला काही सापडले तिथं त्यांनी अतिशय योग्यरित्या त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. अगदी सहारा सारख्या मोठ्या समूहाला सुद्धा सेबीनी स्वतःहून
कारवाई केलेली आहे आणि लोकांना जेवढं एक्सपेक्टेड नव्हतं तेवढी स्ट्रॉंग कारवाई त्यात झालेली आहे. आता मगाशी वंजारी सरांनी जो एक इकॉनॉमिक ऑफेन्स विंगचा एक मुद्दा मांडला, मी एक छोटासा त्यात ॲड असं करू इच्छितो की पुण्यात इकॉनॉमिक ऑफेन्स विंग आणि सायबर क्राईम ब्रँच आहे. 5 ते 6 वर्षापूर्वी इथं डहाळे सर म्हणून होते. तर एक पोलिसांना सर्वच फायनान्स कायदे माहीत असणं शक्य नाही आहे, त्याकरता समाजातल्या चांगल्या विविध क्षेत्रातल्या CA, माझ्यासारखे शेअर ब्रोकर आणि गुंतवणूक तज्ज्ञ, कोण हस्ताक्षर तज्ज्ञ, कोण बँकेचे अधिकारी यांना एकत्र करून त्यांनी फिनकॉप तयार केलं. फिन म्हणजे फायनान्स सेक्टरमधले लोक आणि कॉप. त्यांनी आम्हाला काम असं दिलं की तुम्ही पोलिसांकडे आलेले गुन्हे जे आहेत ते जर त्यांना समजत नसतील तर त्यात नेमकं काय घडलं हे समजावून सांगा. हे क्रिमिनल आहे का किंवा सेबीसारख्या ठिकाणी जाऊन ह्याची तड लागेल का हे सांगा. त्याच्यानंतर आलेले डॉक्टर शिंदे किंवा आत्ता असलेले दीपक साकोरे यांनी हे काम इतकं व्यवस्थितपणे पुढं चालवलं आहे की आम्ही आता त्याचे ग्रुप करून वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जातो, वेगवेगळ्या सोसायटीत जातो, काय करायला पाहिजे काय करायला नको हे लोकांना सांगतो. कारण हे लोकांना समजावून सांगितलं म्हणजे जसं आपण मेडिकलमध्ये म्हणतो की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, त्याप्रकारे अवेअरनेस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि अवेअरनेस जेवढा लोकांना येईल तेवढं ह्याच्यावर जास्त आळा बसेल. केवळ सेबीसारखी एखादी संस्था काहीतरी करेल म्हणून लोकांनी कुठंही पैसे टाकावेत असा ह्याचा अर्थ होत नाही. एवढं मात्र कृपया लोकांनी ध्यानात घेणं अगदी खरं आहे की याचा आणि अजून एक छोटासा मुद्दा मी असा मांडतो की सेंट्रल चिट फंड ऍक्ट 1982 म्हणून आहे आणि त्या ऍक्ट खाली ज्या कंपन्या रजिस्टर असतात त्यांना चिट फंड चालवण्याचा अधिकार असतो. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी प्रत्येक राज्याला हा ऍक्ट लागू करण्याकरता एक एजन्सी नेमायला सांगितली आहे. महाराष्ट्रामध्ये सेल्स टॅक्सचा असिस्टंट कमिशनर हा त्याचा रजिस्ट्रार असतो आणि त्यांनी परमिशन दिल्याशिवाय ह्या चालू करता येत नाहीत. पण ह्याची माहितीच नाही आहे लोकांना. त्यामुळे मी म्हणतो तसं की अवेअरनेस म्हणजे नेमकं पहिल्यांदा कायद्यानुसार काय आहे हे लक्षात आल्यावर कुठं फसवणूक आहे हे लोकांना लक्षात येईल. अगदी खरं की कायद्यानुसार काय त्याच्यानुसारच जर लक्षात आलं तर फसलो गेलो की नाही याचा अंदाज लोकांना येऊ शकेल. पण राम कदम, जो मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा उपस्थित होतो, जी काही नावं मगाशी चिटफंडची तुम्ही सुरुवातीला घेतली की त्याच्यात वेगवेगळ्या कंपन्या आहेत, समृद्ध जीवन असेल, जागृती असेल आणि इतरही काही कंपन्या आहेत, त्यात KBC पण आली. पण या सगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून कुणी शेळी पालनातनं पैसे गुंतवलेत, कुणी दुधाच्या संदर्भातले पैसे गुंतवलेत, कुणी अमुक करायचं म्हणून गुंतवले, शेतीच्या मुद्द्यावरून पैसे गुंतवले. जर ह्या बाबी सरकारला लक्षात आल्या असतील तर सरकार यांच्यावर कठोर कारवाईचं पाऊल उचलणार का? जरी तक्रारी आल्या नसतील तर सरकार सुमोटो करून स्वतःहून याच्यात दखल घेणार का? यापूर्वी या बाबतीमध्ये कठोर कायदा नव्हता, तर त्याच्यामुळे काही बाबतीमध्ये तांत्रिक अडचणी होत्या आणि काही बाबतीमध्ये तक्रारी असून सुद्धा याच्या आधीच्या सरकारनं कारवाई केली. म्हणजे मला आज राजकीय बोलायचं नव्हतं, पण आपण विचारलं म्हणून सांगतो की ह्या ज्या 4-5 कंपन्यांची नावं आपण घेतलीत, या कंपन्यांच्या विरोधामध्ये 2012 साली किरीट सोमय्या साहेबांची तक्रार आहे खासदारांची. किरीट सोमय्या साहेबांनी तक्रार केल्याच्यानंतर 2012ला जर ऍक्शन घेतली गेली असती तर त्याच्यानंतरची 3 वर्ष जे हजारो लाखो लोक फसले गेले ते तरी निदान वाचले असते. पण हरकत नाही, त्या दरम्यान त्या काळच्या सरकारनं ऍक्शन घेतली नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः जातीने लक्ष घालून किरीट सोमय्या साहेबांच्या फॉलोअपमुळे ती ऍक्शन झाली. मूळ मुद्दा असा येतो की 3 गोष्टी आहेत प्रामुख्यानं. पहिली गोष्ट, एखादी व्यक्ती टाय सूट बूट घालून आली आणि त्या व्यक्तीनं आपल्याला भलं मोठं असं प्रलोभन दिलं तर ते खरं आहे असं कुणीही समजण्याचं कारण नाही. एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जातात, एखादा नातेवाईक असतो, तो सांगतो माझ्या 4 लोकांना फायदा झालाय, तुम्हालाही फायदा होईल, तर अशा भूलथापांना लोकांनी बळी पडता कामा नये. हा एक भाग. दुसरा भाग की आपल्याकडे कायद्याची एक विचित्र अडचण आहे की जोपर्यंत तक्रार होत नाही तोपर्यंत पोलीस कारवाई करत नाहीत. पण अशा वेळेस म्हणजे आता आपण नवीन केंद्र सरकार कायदा तयार करतोय आणि त्याचे सजेशन ऑब्जेक्शन्स 30 एप्रिलला पूर्ण झाले, त्याच्यामध्ये ते अपेक्षित आहे. पण अशा वेळेस पोलिसांची एक विंग असते की ज्याला आपण SB1 म्हणतो, CID म्हणतो, की जी पूर्ण गावामध्ये, शहरामध्ये, राज्यामध्ये फिरत असते. त्यांच्याकडे पूर्ण माहिती गोळा करण्याचं संकलन करण्याचं काम ती एजन्सी करत असते. तर अशा एजन्सीनी सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेस जसं आपण म्हणालात की त्यावेळेस सुमोटो त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे, जेणेकरून कोणाची तक्रार येऊ न येऊ अशा पद्धतीच्या चिट फंड्सना त्याच ठिकाणी आळा बसेल. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या दोन्ही गोष्टी करत असताना
माध्यमांनी देखील अशा प्रकारच्या ज्या चिटफंड वगैरे होत आहेत अशा गोष्टींना माध्यमांनी देखील प्रसिद्धी देऊन हे कशा पद्धतीनं चुकीचं घडते हे दाखवलं गेलं पाहिजे. म्हणजे मला आठवतं की म्हणजे मी माझ्या जन्माच्या वेळेशी संचयनी नावाची एक कंपनी होती. बरोबर. त्यावेळेस मी शाळांमधनं विद्यार्थ्यांकडनं पैसे गोळा करायचे. 2 महिन्याला 6 महिन्याला कोणती ना कोणती कंपनी ऐकतोय. म्हणजे 10 वर्षापूर्वी 3 महिन्यात डबल देतो पैसे असं करून त्या बीएसटी मध्ये लाखो हजारो लोकांनी पैसे लावले. तर दर 6 महिन्याच्या नंतर मॉडेल बदलतं पण चिटिंग मात्र सर्वसामान्य माणसांची होते. तर याच्यासाठी केंद्र सरकारमध्ये आता कायदा येऊ घातलाय पण याच वेळेस लोकांनी सुद्धा प्रलोभनाला बळी न पडणं बरोबर, हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा भाग आहे. अशा प्रकारचं एखादं प्रलोभन आलं तर संबंधित पोलीस स्टेशनला जाणं, एखाद्या वकिलाकडे जाणं, एखाद्या गुंतवणूक सल्लागाराकडे जाणं आणि त्याचा सल्ला घेतल्याशिवाय पुढचं काम न करणं हे देखील लोकांनी वेळीच पाळलं पाहिजे. आणि ते नाही जरी पाळलं तर उद्या कितीही कठोर कायदा आला तर अशा प्रकारच्या चिटिंग आपण फार रोखू शकणार नाही. अगदी खरं आहे. पण मला आवटे तुम्हाला हाच मुद्दा विचारायचा आहे की कायदा येईल, यापूर्वीचे कायदे आहेत, तुम्ही एमपीएडीचा उल्लेख मगाशी केला, पण या सगळ्या कायद्यांमध्ये कडक शिक्षेची तरतूद असण्याची गरज आहे की नाही? जर कडक शिक्षा झाली नाही तर मात्र जरब बसेल का? या आतापर्यंत जी काही कायदे आहेत, आता एमपीआयडी जरी म्हटलं तरी 6 वर्षाची यामध्ये कठोर शिक्षा यापेक्षा नाही आहे जास्त. त्यामुळे आता जो काही रामकदमांनी सांगितलं की कायदा येऊ घातलेला आहे त्यामध्ये आता जास्तीत जास्त शिक्षा यामध्ये असणं, प्रावधान असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काही आता आपण इकॉनॉमिक विंगच्या बाबतीत जे बोलतोय की यांनी सुमोटो ॲक्शन घ्यावी. तसेच आता बऱ्याच कंपन्या आपण बघत असाल की व्हॉट्सॲप, फेसबुक याच्यावरती सुद्धा त्यांचं प्रमोशन जोरात प्रमाणात चालू आहे. म्हणजे जर आपण जर गुगलवर टाकलं की प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज की MLM कंपनी इन सो अँड सो डिस्ट्रिक्ट तर लगेच लिस्ट आपल्यासमोर येते. तर या सगळ्या याच्यावरती लक्ष ठेवणं खूप सोपं आहे. परंतु त्या सुमोटो ॲक्शन जर झाल्या पोलिसांकडनं किंवा इकॉनॉमिक विंग्सकडनं तर बरंच यामध्ये आळा बसेल आणि कठोर शिक्षा पण होणं जास्त गरजेचं आहे या सगळ्या प्रकरणात असं मला वाटतं. अगदी खरं, आणि लोकही फसणार नाही त्या सगळ्यामध्ये. शेवटी मला ठाकूर सर तुम्हाला विचारायचं आहे, एक सहकारी बँकेचे संचालक म्हणून ते चालवत असताना, ग्राहकांशी संवाद साधत असताना, या सगळ्यांमध्ये व्यवहार करत असताना या ग्राहकांना तुम्ही काय म्हणाल? बँकांकडे आलं पाहिजे की पैशाच्या हव्यासापायी पळत जाऊन कुठेही पैसे गुंतवून कुणाच्या तरी सांगण्यावरून, नातेवाईकांनी सांगितलं, मामानी सांगितलं, तमक्यानी सांगितलं, मावशीने गुंतवले, आत्याने गुंतवले, इथं जाऊन पैसे गुंतवायचे आणि शेवटी त्या नातेवाईकांशी भांडणं करायची, गावातल्या लोकांशी भांडणं करायची आणि मला काय मिळालंय म्हणून आत्महत्येचा मार्ग स्वीकारायचा? ही काही गुंतवणूक नाही आणि ही काय आयुष्याची पुंजी नाही. यांना तुम्ही शेवटी काय सांगाल? त्याच्यापूर्वी मी थोडंसं ऐकू येते? हो, बोला, मला येत आहे. हॅलो. हां, राम कदम साहेब मगाशी खरं ते बोलले की मला राजकीय बोलायचं नव्हतं पण ते राजकीय बोलून गेलेत. मी पण एका राजकीय पार्टीचा कार्यकर्ता आहे. थोडंसं त्यांचा एक गैरसमज दूर करावा असं मला वाटतंय. सुभद्राव रायवरची कारवाई ही आधीचं सरकार असताना झालेली आहे आणि विजय मल्ल्या हे आत्ताचं सरकार असताना देश सोडून पळून गेलेला आहे. मला वाटतं हा रेफरन्स राम कदम साहेबांसाठी आजच्या दिवसापुरती पुरेसा असावा असं मला वाटतं. ते विद्वान आहेत कारण ते सगळ्याच विषयांवर कायम बोलत असतात, त्याच्यामुळे मी अधिक बोलणं काही योग्य नाही. परंतु मला असं वाटतं की शेवटी याच्यामध्ये फसवणूक जी आहे ती फसवणूक करणारा जो माणूस असतो तो इतका हुशार असतो, तो ठरवून फसवणूक करत असतो, लक्षात घ्या. आणि ज्याची फसवणूक होते ना त्याला माहिती नसते की आपण फसणार आहोत. ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. आणि सरकार जरी कोणाचं असलं तरी सुद्धा शेवटी कारवाई ही नियमानुसार किंवा जे कायदे कानून आहे त्याच्यानुसार ती होते, त्याच्याबद्दल वाद असण्याचं काही कारण नाही आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही ज्याप्रमाणे मला आता विचारलं की बँकेच्या बाबतीतला आता सहकारी बँकांची तुम्ही बघा महाराष्ट्रातली परिस्थिती खूप चांगली आहे. म्हणजे पूर्वी 2004-5 साली खूप मोठी परिस्थिती वाईट निर्माण झाली होती, पण त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर जवळपास 3.5 लाख कोटी रुपयांचे आज आपल्याकडे ठेवी आज महाराष्ट्रातल्या देशातल्या नागरी सहकारी बँकांकडे आणि त्याच्यातलं महाराष्ट्रातलं स्टेक 80% आहे. आणि लाखो करोडो लोक याच्याशी जवळपास 4.5 ते 5 कोटी लोक ह्या सहकार चळवळीशी जोडले गेले आहेत. आणि तुम्ही जर अ वर्गातलं किंवा रिझर्व्ह बँकेचं ग्रेडेशन जर बघितलं तर 50% सुद्धा अधिक बँका ह्या ग्रेड 1 मध्ये काम करत असताना दिसतील. लोकांची फक्त अडचण कुठे होती की लोकांना अधिक परतावा पाहिजे असतो, लोकांना व्याज अधिक पाहिजे असतं. मला असं वाटतं की याच्याबद्दलचं शिक्षण लोकांना कुठेतरी आपण दिलं पाहिजे. म्हणजे सामाजिक संस्था जसं वेगवेगळ्या विषयांवर काम करत असतात तशा आता
आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था आता निर्माण व्हायला पाहिजेत आणि त्यांनी खरंय. लोकांचं प्रबोधन लोकांचं केलं पाहिजे आणि हा विषय कॉलेज आणि शाळेमध्ये सुद्धा बेसिक शिकवला पाहिजे. पैसा समजला पाहिजे लोकांना. पैसा कसा वापरायचा, पैसा कुठे ठेवायचा याचं प्राथमिक शिक्षण सुद्धा लोकांना देण्याची गरज आहे आणि ते जर दिलं गेलं तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. कारण आपल्याकडे तुम्ही बघा, माणूस फसला की सांगतो. बऱ्याच वेळेला घरामध्ये सुद्धा माहिती नसतं की आपल्या घरातल्या माणसाने पैसे कुठे ठेवले आणि काय ठेवले. खरंय. तो फसला की आपल्याला समजतं की हे पैसे इथे ठेवलेले होते म्हणून. मला असं वाटतं की कुठेतरी हे लोकांना सुद्धा हे समजलं पाहिजे की आपल्याला काय कुठून मिळतंय. आता बँकेच्या बाबतीत तुम्ही म्हणाल, आम्ही बघतो की आता आमची जेव्हा सर्वसाधारण सभा होती, मेंबर 9-9, 10-10 हजार मेंबर असतात. येतात किती हो, 200 किंवा 300 येतात. बँकेच्या बॅलन्स शीटवर किती लोक चर्चा करतात? फार कमी. लोक म्हणतात चांगली बँक चालली ना तुमची, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. पण ज्या वेळेपासून लोकांचा त्याच्यावरचा काही प्रमाणातला अभ्यास सुरू होईल, लोक ज्या वेळेला विचारणा सुरू करतील त्यावेळेला अशा प्रकारचे फ्रॉड कमी होतील. म्हणजे नाशकामधला हा जवळपास 12वा का 15वा फ्रॉड आहे आणि हा दरवर्षी तुम्ही बघितलं तर नाशकात दरवर्षी एक नवीन कंपनी येते. ही असा हा प्रकार इकडे तिकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये ते आहे. कधी इमूनी फसवणूक होती, कधी शेळ्यांनी फसवणूक होती, तर कधी तुम्हाला या वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याची आमिष दाखवून फसवणूक होती. फसवणूक हा प्रकार नेमका त्याच्यातूनच होतो. आणि म्हणून पण ठाकूर सर, एक शेवटचा मुद्दा मला फक्त तुम्हाला विचारायचा. ठाकूर सर, राम कदम येतो. राजेंद्रजी फक्त एक मिनिट बोलू द्या. थोडक्यात ठाकूर साहेबांनी मध्यंतरी अगदी थोडक्यात की जवळपास 1 लाख कोटी रुपयाची फसवणूक महाराष्ट्रातल्या लोकांची झाली आणि त्याच्याशी संबंधित 6 वेगवेगळ्या कंपन्या 2012 साली खासदार किरीट सोमय्यांनी तक्रार केली. महाराष्ट्रात आणि केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी अटक का नाही केली असं मी विचारलं तर ठाकूरांना झोंबलं. ठाकूर साहेब, विजय मल्ल्या ही केस काही चिटफंडाची नाहीये, ती बँकेच्या कर्जाची आहे. आणि राहिला प्रश्न सहाराचा, आपल्या माहितीसाठी सांगतो, सहाराच्या केसमध्ये पैसेच आहेत ना. आपण आज 9,000 कोटी रुपये एक माणूस राजरोसपणे पळतोय, सगळ्यांना माहिती आहे कदम साहेब. आणि दुसरं तुम्हाला सांगतो की राहिला प्रश्न सहाराचा, तर सहाराला न्यायालयाच्या कचाट्यामध्ये सहारा अडकला. पण ठीक आहे, कुणी केलं न केलं यापेक्षा 2012 साली जर महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या सरकारनं या 5ही कंपन्यांवर ऍक्शन घेतली, 6 कंपन्यांवर ऍक्शन घेतली असती तर लाखो कोटी रुपये महाराष्ट्रात. नाही राम कदम, आता आपण हे बघूया की हे सरकार किती ऍक्शन घेईल. राम कदम, आता हे सरकार किती ऍक्शन घेईल याच्यावर पण आपण नजर ठेवूया. विचारा की एखाद्याला किंवा कारवाई करायची असेल तर काय काय करावं लागतं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन घेतली म्हणून महेश मोतेवार आज तुरुंगात आहे, म्हणून बाळासाहेब भापकर, गायकवाड सगळे आज तुरुंगात आहेत. हे फडणवीस साहेबांनी ऍक्शन घेतली म्हणून आहेत ना. पण लोकांचे पैसे परत मिळाले पाहिजे, त्यासाठी झाला पाहिजे. फक्त मान्य करा. कारण सोमय्या साहेबांचा आणि मनापासून गंभीर आहे. राम कदम साहेब एक लक्षात घ्या, याची चौकशी बेसिक आघाडीचं सरकार असताना सुरू झालेलं आहे. असं काय करतात? जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या गंभीर, ऐका, जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या गंभीर आहे त्याहीपेक्षा गंभीर या चीट फंडामध्ये जे गोरगरीब फसले जातात तेही गंभीर आहे. तेही आत्महत्या करतात. फक्त फरक एवढाच आहे, त्या आत्महत्या उजेडात येत नाहीत. तेही सोनं नाणं दागिनं घाण ठेवून. ठीक आहे राम कदम, माझा वेळ संपलाय, पण आशा एवढीच करूया आपण की ह्या सगळ्या लोकांचे गुंतलेले पैसे त्यांना परत मिळतील, सरकार एवढी तरी कारवाई करेल तात्काळ. अगदी थोडक्यात ठाकूर सर, शेवटी की या सगळ्या मल्टी लेवल मार्केटिंगमध्ये केवळ हे सर्वसामान्य नागरिक नाही तर उच्च शिक्षित माणसं देखील गुंतलेली आहेत. डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, इंजिनियर्स आहेत, प्रोफेशनल्स आहेत, चांगले चांगले शिक्षक आहेत, प्राध्यापक देखील एकमेकांना सांगून पैसे गुंतवत आहेत. यांना कोण समजवलं पाहिजे? पोलीस अधिकारी सुद्धा आहेत. पोलीस अधिकारी सुद्धा. ही जे आपण सो कॉल्ड उच्चभ्रू किंवा अतिशिक्षित मंडळी आपण जी सांगतोय, आपण बोलतोय ना, ही लोक 100% आमिषाला लालच याला ते भुललेले आहेत आणि त्यांनी ते पैसे गुंतवलेले आहेत असं मला अगदी स्पष्टपणे सांगतो. आणि गरीब जो माणूस आहे ना, तो बिचारा परिस्थितीनुसार नडलेला असल्या कारणामुळे तो फसलेला आहे. हे दोन त्याच्यातले वेगवेगळे प्रकार आहेत. बरोबर. एक शेवटचं मी याच्यामध्ये एक 30 सेकंदात सांगतो की आता जसे राम कदम म्हणाले, हे तो राजकारणाचा भाग सोडा, आमचं होतं तुमचं होतं म्हणून अगदी सेरेगर आणि कल्पतरूपासून मी त्या याचे फ्रॉड आणि चिटफंड मुंबईतले इकॉनॉमिक ऑफेन्सेस सगळे बघितले. कारवाई त्याप्रमाणे झालेली आहे, पण अनेकदा कारवाई कायद्यात आपण कुठे कमी पडतो हा भाग बाजूला ठेवला तरी कारवाई
हे पॉलिटिकल विलच्या अनुषंगाने होते हे Exactly. आपल्या लक्षात घेता इथेच मुळात आलं घोडं पाहिजे. अडतं सगळं. कारण आज ज्या पद्धतीनं दाभोळकर पानसरे ज्याच्यावर रोज हायकोर्ट फटकारे मारताय ते फटकारे पोलिसांच्या अंगावर मारत नाहीये, ते फटकारे व्यवस्थेवर मारताय. एकंदर आपल्याला संकलित समावेशक असा व्यवस्थेचा यंत्रणेचा विचार करायला पाहिजे जर खऱ्या अर्थाने तुम्हाला त्या बळीत आज जो पडलाय, जो विक्टिम आहे त्याला न्याय द्यायचा असेल. अगदी खरं आहे की यंत्रणेचा विचार आपल्याला केला पाहिजे आणि या सगळ्या याच्यामध्ये अनेक लोक जे गुंतलेले असतील त्यांना आपल्याला सोडवताना न्याय देताना किमान काहीतरी आधार सापडेल. पण एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे, पैसे गुंतवायचे असतील तर ते सुरक्षित ठिकाणी आपण गुंतवतोय की नाही याचा सदसद विवेकबुद्धी आपली जागी ठेवून विचार करा आणि मगच पैसे गुंतवा. नंतर पैसे गेले तर पाठपुरावा करण्यात काही अर्थ नसतो आणि पैसे कुणाच्या सांगण्यावरून गुंतवले त्याच्याशी भांडण्यात काही अर्थ उरत नाही. त्यामुळे पैसे गुंतवा सुरक्षित ठिकाणी आणि पैसे गरज असतील तरच दुसऱ्याला द्या आणि गरज नसतील तर सांभाळून बँकेत ठेवा. इतकंच सांगतो. फक्त IBN लोकमत.